माझ्याकडे एक अंध व्यक्ती पेशंट म्हणून आले होते. साधारण त्यांचं वय 55 ते 60 असेल. मुलगा घेऊन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं, की 3 ते 3.5 वर्षामध्ये कुठलातरी आजार झाला. त्या आजाराचं नाव नाही त्यांना सांगता आलं आणि तेव्हा त्यांना अंधत्व आलं. तेव्हापासून त्यांना आत्तापर्यंत दिसत नाहीये. मी त्यांना विचारलं, की तुम्ही 3-3.5 वर्षाचे होता, तेव्हा तुम्हाला काही आठवतंय का? रंग कसे होते? माणसाच्या आकृती कशा होत्या? किंवा प्राण्यांच्या आकृती कशा होत्या? हे जग कसं होतं? हे तुम्हाला पाहिल्याचं काही असं आठवतंय का? ते म्हणाले, "अजिबात आठवत नाही." याचाच अर्थ असा, की 3 ते 3.5 वर्षापर्यंत मनुष्याला काही आठवत नाही. त्याच्यानंतर आठवायला लागतं. काहींना आठवू शकतं, परंतु बऱ्याच जणांना ते आठवतं असं दिसत नाही. असं हे अंध व्यक्तिमत्व आल्यानंतर मला अतिशय वाईट वाटलं. म्हटलं, ज्या माणसांनी काहीच पाहिलेलं नाहीये, रंग कसे दिसतात, ही सृष्टी कशी दिसते, कसं वाटत असेल त्यांना? आयुष्यभर न बघता हे सगळं चालू करायचं, आपला व्यवहार चालू ठेवायचा. त्याच्यामुळे डोळ्यांना किती महत्त्व आहे हे तेव्हा लक्षात येतं आणि डोळ्यांची निगा आपण राखली पाहिजे. ज्यांना दिसतं त्यांना एकदम अंधत्व आलं तर किती त्रास होऊ शकतो आणि आपण ह्याच डोळ्यांची काळजी व्यवस्थित घेत नाही. आपला डोळा आयुर्वेदानुसार मज्जेचा अवयव सांगितलेला आहे, मज्जाप्रधान सांगितलेला आहे. तसंच या डोळ्यामध्ये आलोचक पित्त असतं आणि आलोचक पित्त करतं काय? तुम्ही जे पाहता त्याला आपण फोटो एनर्जी म्हणतोय. ती एनर्जी मेंदू सदृश इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम हे आलोचक पित्त करत असतं. मग आपल्या या डोळ्यातल्या आलोचक पित्ताची काळजी घ्यावी लागते, डोळ्यातल्या मज्जेची काळजी घ्यावी लागते. ज्यामुळे आपले डोळे दीर्घकाळ चांगल्या अवस्थेत राहू शकतात, स्वस्थ राहू शकतात. तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये या डोळ्यांना त्रास होत असतात. त्याच्यापैकी महत्त्वाचा त्रास म्हणजे आपल्या डोळ्यांना खाज येत असते. तर आपल्या डोळ्यांना म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितले, की आपल्या डोळ्यांना जास्तीत जास्त बाधा कोणत्या दोषाची होत असेल, तर ती म्हणजे कफाची. आणि हा कफ आपल्या डोळ्यामध्ये खाज उत्पन्न करतो. आपल्या डोळ्यामधून घाण येऊ शकते. आपल्या डोळ्यामध्ये पिवळट घाण येताना दिसते. आपल्या डोळ्यामधून जर घट्ट पाणी येत असेल, तर आपल्या डोळ्यांना कफाची बाधा झाली असं समजायला हरकत नसतं. आता या डोळ्यांना खाज येते, त्याच्यामुळे आम्ही असं समजतो की डोळ्यामध्ये कफ वाढलेला आहे. मग अशा या कफामुळे येणाऱ्या खाजेसाठी आयुर्वेदामध्ये त्रिफळाचा काढा वापरायला सांगितलेला आहे. मग या त्रिफळाची भरड आयुर्वेदाच्या दुकानातून घेऊन यायची. साधारण 2 ते 3 चमचे त्रिफळाची भरड पातेल्यात घ्यायची, त्याच्यात 2 ते 3 कप पाणी घालायचं. आटवून अर्धा ते 1 कप करायचं आणि ते व्यवस्थित 2 ते 3 सुती कपड्याने गाळून घ्यायचं. म्हणजे त्याच्यात छोटे-छोटे कण राहणार नाही आणि असा हा काढा डोळ्यावर धार म्हणून धरायचा. साधारण कोमट असं हे असलं पाहिजे, जास्त गरम नसलं पाहिजे आणि थंड पण नसलं पाहिजे. हे असं केल्यामुळे डोळ्यामधला कफ पातळ होतो आणि तो बाहेर निघतो आणि डोळ्यामध्ये जो काही कफ राहिला त्याचं क्षपण होतं. मग तिथल्या तिथे तो नाश पावतो आणि त्याच्यामुळे डोळ्याची खाज कमी होते. हा प्रयोग करून पहा. त्यानंतर डोळ्याची आग पण होत असते. बरेच जण आपल्याला म्हणताना दिसतात, की माझी डोळ्याची सारखी आग होती आहे. डोळे खुपतायत, डोळे सलतायत, असं पण आपण ऐकलेलं असतं आणि डोळे लाल पण झालेले असतात बऱ्याच जणांचे. तर अशा परिस्थितीमध्ये त्या डोळ्यांना पित्ताची बाधा झाली असं समजायला हरकत नाही. मग अशा ठिकाणी आपल्याला यष्टिमधुघृत किंवा यष्टीचा काढा वापरावा लागतो. ते यष्टिमधू म्हणजे ज्येष्ठमध. ज्येष्ठमधाचं तूप, सिद्ध केलेलं तूप बाजारात मिळतं. त्याला यष्टिमधू सिद्ध घृत किंवा यष्टिमधू घृत असं म्हणतात. ह्या घृताचे साधारण 3 ते 4 ड्रॉप्स जर डोळ्यामध्ये सकाळी संध्याकाळी घालायला चालू केले, तर डोळ्यांची आग, डोळ्यांची सल, डोळ्यांचं खुपणं हे व्यवस्थित कमी व्हायला लागतं. आता यानंतर डोळे दुखतात पण. डोळे सारखे खुपून दुखतात आणि आपल्याला त्या रुग्णाला खूप त्रास होत असतो. मग हे दुखणं जे आहे ते का होतं? तर त्या डोळ्यामध्ये वात वाढलेला असतो. मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही यष्टिमधुसिद्ध घृत वापरलं तर त्याचा फार सुंदर फायदा होताना दिसतो. डोळ्यामधला वात कमी होतो आणि डोळ्याचं सळणं, डोळ्याचं दुखणं, डोळ्याचं खुपणं या गोष्टी कमी होताना दिसतात. तसे डोळ्याचे अनेक आजार सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. डोळे येणं याच्यावर मी मागे व्हिडिओ बनवला होता, तो पण आवर्जून पहा. जर डोळ्याचा नंबर लहान मुलामध्ये जो वाढतो, निगेटिव्ह नंबर जो असतो तो वाढतो, त्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदामध्ये फार छान औषधं दिलेली आहेत. त्याच्यापैकी एक महत्त्वाचं औषध म्हणजे त्रिफळा. त्रिफळाचा काढा किंवा त्रिफळाचं घृत डोळ्यामध्ये नित्यनेमाने घातलं, तर त्याचा फार सुंदर फायदा डोळ्यांना होताना दिसतो, नंबर कमी होताना दिसतो. परंतु बऱ्याच वेळेला नुसते ड्रॉप्स टाकून चालत नाही, तर व्यवस्थित डोळ्याची तर्पण चिकित्सा करावी लागते. ती कोणत्याही वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास डोळ्यांचा नंबर फार सुंदर कमी होताना दिसतो. पहिले जे डोळ्यांना होणारे त्रास, जे वातपित्त आणि कफामुळे होत असतात, त्याच्यावरचे मी उपाय सांगितले, ते घरी नक्कीच करता येण्यासारखे आहेत. हे सगळे उपाय करून पहा आणि घरच्या घरी डोळ्यांना जे त्रास होत आहेत, ते कमी करा. आता इथेच तुमची रजा घेतो.
पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.